तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर हा व्हिडिओ काळ, काम, वेग, स्पीड, टाईम, डिस्टन्स या टॉपिकवर आहे आणि या टॉपिकवर आपण एकूण 6 प्रश्न घेणार आहोत आणि 6ही प्रश्न एम-पी-एस-सी परीक्षेमध्ये विचारलेले आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट आणि ट्रिक्स आणि मेथड्स कशा यूज करायच्या आणि कसा वेळ वाचवायचा हे सगळं सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपल्याला कन्सेप्च्युअल पाहायचे आहे तर बघा, मी याच्यामध्ये तुम्हाला एवढी सोपी पद्धत सांगणार आहे, की तुम्ही विचार करू नाही शकत. तर बघा, इथे काय आहे, जे काम संजू 45 दिवसात करतो, तेच राजू 30 दिवसात करतो. बरोबर आहे? तर दोघेही मिळून ते काम किती दिवसात करतील? तर इथे काय करायचं, 45 वरती लिहायचं, 30 खाली लिहायचं. बरोबर आहे? आता दोघांचा लसावी किती येतो ते बघायचं. दोघांचा लसावी किती येईल? 45 नी 90 ला पण भाग जाते, 45 नी 30 नी 90 ला पण भाग जाते. म्हणजे 90 हा लसावी होऊ शकतो. तर बघा दुसरी कोणती संख्या आहे का अशी लहानात लहान, की ज्यांनी दोन्ही संख्येनी या संख्येला भाग जाईल, अशी कोणतीही संख्या दिसत नाही लहानात लहान. म्हणजे 90 हा काय झाला यांचा लसावी झाला. तर ही लसावी जर तुम्हाला काढता आलं, तर ही पद्धत एकदम जबरदस्त आहे. तर बघा इथे 45 नी या 90 ला भागायचं, तर किती येतात 2 आणि इथे 30 नी या 90 ला भागितलं, तर येतात 3. तर हे झालं एका दिवसाचं काम आणि हा लसावी म्हणजे किती काम करायचं ते. हा म्हणजे टोटल काम. हे झालं टोटल काम. टोटल वर्क. ठीक आहे. टोटल वर्क झालं हे आणि हे झालं एका दिवसात त्यांनी किती काम केलं. वन डे वर्क. वन डे वर्क. वन डे वर्कमध्ये यांनी किती केलं? 5 युनिट काम केलं. बरोबर आहे. आणि आपल्याला टोटल किती युनिट काम करायचं आहे? 90 युनिट काम करायचं आहे. तर एका दिवसात जर हे दोघं 5 युनिट काम करत असतील आणि 90 युनिट काम किती दिवसात करतील ते काढायचं असेल, तर या 90ला या 5 नी भागावं लागेल. म्हणजे एका दिवसाच्या कामाला पूर्ण जे काम करायचं त्याला एका दिवसाच्या कामाने भागितलं तर किती दिवस लागतील ते निघतील. म्हणजे 18 इथे आपलं उत्तर येईल. अशा प्रकारे ही पद्धत खूप सोपी पद्धत तुमच्यासाठी मी आणलेली आहे. तर बघा अशाच प्रकारचं आपण एक उदाहरण अजून बघू म्हणजे तुम्हाला ही पद्धत टोटल लक्षात येईल. तर बघा हे प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2022 या परीक्षेत विचारलेला आहे. तर बघा, इथे काय दिलेलं आहे, एक काम पूर्ण करण्यास पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो आणि जीवन 6 दिवस लावतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर पवन 12 दिवस लावतो आणि जीवन 6 दिवस लावतो. आता दोघांचा लसावी किती असेल रे बाबा सांगा. आता 2 जर लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल आणि 2च संख्या असतील, तर मोठी संख्या ही लसावी असते. हे लक्षात ठेवायचं नेहमी हां. आता 12ला किती 12ला 12 ने भागितलं तर किती येईल? 1 आणि 6 नी 12ला भागितलं तर किती येईल? 2. तर हे झालं आपलं हे किती युनिट काम करतात एका दिवसात? एका दिवसात 3 युनिट काम केलं यांनी. या दोघांनी मिळून एका दिवसात 3 युनिट काम केलं. आपल्याला टोटल काम किती करायचं आहे? 12 युनिट. तर 12 युनिट काम किती दिवसात करतील? या 12ला 3 ने भागायचं म्हणजे उत्तर येते 4. तर 4 दिवस हे आपलं उत्तर या ठिकाणी निघेल. आलं लक्षात? मागची मेथड मागच्या गणितात वापरलेली आणि ही मेथड सेम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात काहीही प्रॉब्लेम यायला नको असं मला वाटतं. तर बघा पुढचं उदाहरण आपण बघूया. आता बघा इथे 3 दिलेले आहे आपल्याला. एक दिलं आहे लीना 6 दिवस, मीना 12 दिवस आणि टीना 4 दिवस. तिघींनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केले? लिपिक टंकलेखक मुख्य 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा लीनाला 6 दिवस लागले. आता मीनाला 12 दिवस लागले आणि टीनाला 4 दिवस लागले. आता मला सांगा या तिघांचा लसावी किती होईल? याच्यातली मोठी संख्या बघा 12 आहे. 12ला 6 नी भाग जातो, 4 नी भाग जातो म्हणून लसावी झाला 12. तर हे 12 6 नी 12ला भागितलं तर इथे किती येईल? 2. 12 नी 12ला भागितलं तर इथे येईल 1 आणि 4 नी 12ला भागितलं तर 3 येईल. म्हणजे हे एका दिवसाचं काम किती झालं? 2, 3 आणि 3 म्हणजे यांची बेरीज किती झाली? 6. तर हे 6 युनिट एका दिवसात काम करतो. आपल्याला टोटल काम किती करायचे आहे? 12 युनिट. तर 12 युनिट काम किती दिवसात होईल? 2 दिवसात. आलं लक्षात? 2 दिवस हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे हे उदाहरणं सहज सोडवता येतात. परंतु विद्यार्थी काय करतात? कुठलीतरी वेगळी मेथड वापरतात, त्याच्यामध्ये चुकतात आणि त्यांना हे गणितं सोडवता येत नाही. तर मी तुमच्यासाठी ही एकदम साधी सोपी पद्धत आणलेली आहे. ही पद्धत नेहमीसाठी लक्षात ठेवा आणि अशा प्रकारचं कुठलंही प्रॉब्लेम
ते पोलीस भरती असो, एस-एस-सी असो, रेल्वे असो, कुठलीही एक्झाम असू दे, यू-पी-एस-सीमध्ये पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात. तर सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हा गणिताचा हा जो टॉपिक आहे, याच्यावर अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले, तर सहज सोडवता येईल. तर बघा, आता पुढचा प्रश्न बघूया. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात करतात. बी एकटा ते काम 20 दिवसात करतो. तर ए एकटा ते किती दिवसात पूर्ण करेल? तर बघा, इथे काय केलेलं आहे त्यांनी उलटं केलेलं आहे. तर याची पण मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो. याच्यामध्ये जे मोठी संख्या आहे, मोठी संख्या लिहायची, त्याच्यातून लहान संख्या वजा करायची आणि या दोघांचा गुणाकार खाली लिहायचा. ठीक आहे? आलं लक्षात? मोठ्यामधून लहान संख्या वजा करायची आणि दोघांचा गुणाकार खाली लिहायचा. ठीक आहे? आलं लक्षात? हां, तर बघा तून लहान वजा केली तर इथे किती येतात? 5 आणि दोघांचा गुणाकार आता इथे जशाच्या तसा लिहू आपण 20 गुणिले 15. आता याच्याने याला भाग जातो का? 5 3 15चा भाग जातो. म्हणजे 1/60 आलं. तर हे जे खाली जे आलं आहे 60 ते आपलं उत्तर या ठिकाणी राहील. म्हणजे दिवसात ए हा 60 दिवसात करतो आणि बी हा 20 दिवसात करतो. म्हणून दोन्ही मिळून 15 दिवसात ते काम करतील. ठीक आहे? चला पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. तर बघा, या ठिकाणी दिलेलं आहे 8 मुले 12 पुरुष एक काम 9 दिवसात करतात. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषाच्या दुप्पट वेळ लागतो. तर ते काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? ठीक आहे. तर बघा आता प्रत्येक मुलाला एखादे काम करण्यास किती दिवस लागतात? पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. हे शब्द पकडा. तर म्हणजे हा जर एक काम मुलगा करत असेल, तर हा एक काम या पुरुषाला करायला काय होईल? त्याच्या दुप्पट वेळ लागेल. म्हणजे एक मुलगा जो राहील, एक मुलाचं जे काम राहील, ते या पुरुषाच्या निमपट राहील. बरोबर आहे? म्हणजे 2 मुलं बरोबर जर हा 2 इकडे आणला, तर 2 मुलं बरोबर 1 पुरुष ही त्यांची कार्यक्षमता झाली. तर एका पुरुषाने जेवढं काम केलं, तेवढेच काम 2 मुलं करतील, ही त्यांची कार्यक्षमता झाली. तर बघा इथे काय दिलेलं आहे? 8 मुले आणि 12 पुरुष. 8 मुले म्हणजे आता 8 मुले म्हणजे किती पुरुष होतील? आता 2 मुले म्हणजे 1 पुरुष. तर 8 मुले म्हणजे किती होईल? 4 पुरुष. आलं लक्षात? तर इथे 4 पुरुष आणि 12 पुरुष मिळून 9 दिवसात काम करतात. बरोबर आहे? आता ख्याल लक्षात 9 दिवसात काम करतात हां. आणि आपल्याला काय म्हटलं त्यांनी 12 पुरुषांना ते काम करण्यास किती अ, दिवस लागतील. तर बघा हे 4 पुरुष आणि हे 12 पुरुष म्हणजे 16 पुरुष 9 दिवसात काम करतात. तर 12 पुरुषांना ते काम करण्यास किती दिवस? तर 12 ने याला भागायचं. बरोबर आहे? तर 4 त्रिक 12 4 चौक 16 आणि 3 त्रिक 9. तर 4 गुणिले 3 म्हणजे 12. तर याचं उत्तर आलं 12. तर इथे 12 दिवस हे या गणिताचे उत्तर येईल. ठीक आहे? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता काय म्हटलेलं आहे 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतो. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतो आणि 8 स्त्रिया, 8 लेडीज ते काम 16 दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे? 16 दिवसात पूर्ण करतात. बरोबर आहे? म्हणजे बघा इथे काय आहे? दुप्पट आहे. इथे पण दुप्पट आहे. दुप्पट-दुप्पट काय होते? चौपट. म्हणजे याच्यावरून काय होईल? 4 पट लेडीज घेतल्या आपण तर 1 पुरुषाचं काम करतील त्या. 4 लेडीज जर घेतल्या, इथे चौपट झालं ना, दुप्पट-दुपटीने हेही वाढलं आणि दुपटीने हेही वाढलं. तर 4 लेडीज घेतल्या तर एका पुरुषाचं ते काम करतील. चौपट आलं म्हणून. ठीक आहे? तर इथे काय म्हटलेलं आहे? 4 पुरुष आणि 4 लेडीज, 4 स्त्रिया ते काम किती दिवसात? आता 4 पुरुष जसेच्या तसे लिहायचे. 4 स्त्रीच्या जागी काय येईल? 1 पुरुष येईल. तर ते काम किती दिवसात करतील हे विचारलेलं आहे आपल्याला. तर 4 पुरुष ते काम 8 दिवसात करतात. आता इथे काय होईल मग? आता 4 गुणिले 8 करायचं आणि इथे काय होईल 4 आणि 1 5. तर 5 जण ते काम 5 पुरुष ते काम किती दिवसात करतात? 4 पुरुष 8 दिवसात करतात, तर 5 जण ते काम किती दिवसात करतात? असं होईल. म्हणजे 4 8 किती होईल? इथे 32, इथे भागीला 5. तर 5 ने या 32ला भागितलं तर 6 येईल, 5 सक 30 मग 2 वरती येईल आणि 5 खाली येईल. बरोबर आहे. उरलेले जे असतात 2 ते वरती लिहायचे आणि भागाकारात जो असतो तो खाली लिहायचा. म्हणजे 6 2/5 दिवसात ते काम पूर्ण करतील. अशा प्रकारे टोटल 6ही प्रश्न मी तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. थँक